शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार पीक विमा 2022-23। होय शेतकरी बांधवांनो, 20 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरता 52,92,854 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। तर आपण पीक विमा कंपन्यांची नावं सुद्धा पुढे पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। तर शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, याकरता राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे। विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते। पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते। या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2021-22, 22-23 व 23-24 या 3 वर्षांमध्ये आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष अ व ब, प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून HDFC, युगो जनरल इन्शुरन्स कंपनी, इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय कृषी विमा कंपनी या 3 विमा कंपन्यांमार्फत येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे। तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन 2022-23 साठी भारतीय कृषी विमा कंपनीने अन्वय मागणी केल्यानुसार कृषी आयुक्तालयाने अन्वय विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 52,92,854 वितरित करण्याची विनंती केली आहे। त्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरता 52,92,854 इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। आता शासन निर्णय पाहूया, त्याच्यानंतर पीक विमा कंपन्यांची नावं पाहूया। तर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, तद अनुषंगाने अन्वय कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत आंबिया बहार सन 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी 52,92,854 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर आंबिया बहार सन 2022-23 विमा कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC, युगो जनरल इन्शुरन्स कंपनी, इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनी। तर PMFBY पोर्टलवरील 30/12/2025 रोजी स्थित आकडेवारीनुसार देय असलेले राज्य हिस्सा अनुदान रक्कम ही खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे। तर यापूर्वी एकूण वितरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे। PMFBY पोर्टलनुसार प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि विमा कंपनीच्या मागणी पत्रकानुसार प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सुद्धा या ठिकाणी आकडेवारीमध्ये देण्यात आलेली आहे। तर वितरित करण्यात येणारी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तर सदरची रक्कम आंबिया बहार सन 2022-23 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरता अनुदेय असणार नसल्याचं या ठिकाणी GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे फळधारक पीक विमा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।